नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं जे अनावरण होतं ते रखडलेलं होतं, पण आज प्रत्यक्षात त्याला जो काही मुहूर्त जो आहे तो शासकीय मुहूर्त त्याला लागलेला आहे। आणि आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते जे काही या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं जे आहे पूर्णाकृती स्मारकाचं अनावरण जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, त्याचबरोबर अनेक मान्यवर जे आहेत, कोपरगाव तालुक्याचे दोन्ही जे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित होणार आहे। जो काही शासकीय जो लोकार्पण सोहळा जो आहे तो आज प्रामुख्याने खरं तर या ठिकाणी होणार आहेत। आपण या ठिकाणी जर बघितलं तर सोहळ्याची जी अंतिम तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे। शेवटच्या टप्प्यात जे आहे ती अंतिम तयारी या ठिकाणी झालेली आहे। तसेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष परागजी संधान आहेत। साहेब, काय सांगाल आपण या ठिकाणी अनेक वर्षापासून या पूर्णाकृती स्मारकाचं जे अनावरण जे होतं ते रखडलेलं होतं, आज प्रत्यक्ष त्याला मुहूर्त लागलेला आहे। हे साधारण 1980 साली स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी या पुतळ्याचा सुरुवात केली। त्यावेळी साहेबांचा अण्णाभाऊंचा फोटो पण मिळत नव्हता, तर साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत त्यांच्या गावावरून तो फोटो आणून महाराष्ट्रातला पहिला पुतळा केला आणि त्यानंतर मग अण्णाभाऊंचे पुतळे त्या धर्तीवर तयार व्हायला लागले। आमच्या सुरेखाताई राक्षे या नगराध्यक्ष होत्या, त्यावेळी हा पूर्णाकृती पुतळा आला आणि पुढे तो पुतळा आल्यानंतर विविध अडचणी येत त्याचं लोकार्पण राहिलेलं होतं। परंतु साहेबांचं स्वप्न, तसंच त्यानंतर आदरणीय बिपिनदादांनी घेतलेले कष्ट आणि पुढे विवेक भाई यांनी जो आता नगरपालिकेच्या वेळी शब्द दिला होता की अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शासकीय सर्व प्रोटोकॉलमध्ये मोठ्या आनंदात आपण तो लोकार्पण करू, तो दिलेला शब्द आज आम्ही पूर्ण करत आहोत। त्याकरिता आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब स्वतः इथे येत आहे। त्याबरोबर खासदार वाकचौरे साहेब असतील, MLA विवेक भैया कोल्हे, आमदार संतोष दादा काळे, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे हे पण उपस्थित राहणार आहे। अशा मान्यवरांच्या उपस्थित या दिमागदार पुतळ्याचं आज आपण लोकार्पण करत आहोत। याकरता सर्व समाज बांधवांनी भरपूर कष्ट घेतले, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर याचं निमंत्रण दिलेलं आहे। या कार्यक्रमाकरता पूर्ण शहरात सर्व समाजातच त्याच्या एक आनंदाचं वातावरण आहे, कारण अण्णाभाऊ हे काय फक्त एका समाजाचे नव्हते, तर ते पूर्ण सगळ्यांचेच होते। आणि त्या पद्धतीने नगरपालिका प्रशासन सर्व आम्ही नगरसेवक कोणतेही मतभेद न ठेवता मोठ्या आनंदात आज या पुतळ्याचं आपण लोकार्पण करत आहोत। या निमित्ताने आणखी एक आपल्याला एक छोटासा प्रश्न आहे, कोपरगाव शहरामध्ये असतील आणि आणखी काही कामं जे आहेत ते रखडलेले आहेत, या निमित्ताने आपण नागरिकांना आणखी काय आवाहन कराल की ते कामं कधी होतील? आपण रखडलेली सगळेच कामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेत आहोत, परंतु काही टेक्निकल अडचणी आहेत। जसं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करायचं आहे, जर आज रस्ते केले तर अंडरग्राऊंड ड्रेनेज करताना परत ते फुटणार आहे। म्हणून नागरिकांना मी आव्हान करतो का 6-8 महिने आपल्याला थोडा त्रास होणार आहे, कारण आधी अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम केल्याशिवाय आपण रस्ते करणार नाही, कारण केलेले रस्ते खराब होतील। म्हणून आपण ते करणार आहोत। जे बंद पडलेल्या पाण्याच्या टाक्या होत्या त्या चालू केल्या। लवकरच 1 ते 4 नंबर तळ्यातील गाळ काढून शहरातील नागरिकांना जो शब्द दिला होता तो कमीत कमी 2 दिवसाआड पाणी आणून 2 दिवसाआड आपण पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे खराब पाणी येत होतं, आम्ही सत्तेत आल्यानंतर फिल्ट्रेशन प्लॅन्टची थोडीशी डागडुजी करून आज एक 30 ते 35% स्वच्छ पाणी दिलेलं आहे। लवकरच फिल्ट्रेशन प्लॅन्टचंही काम करतो आहोत आणि चांगल्या पद्धतीचं आपण स्वच्छ पाणी देणार आहोत। स्वच्छतेचा ठेका नवीन येतो आहे, त्याच्यातूनही शहराची स्वच्छता चालू होणार आहे। अशी जी प्रस्तावित कामे होती ती सगळी चालू करत आहोत। खूप खूप धन्यवाद। आपण या ठिकाणी जर बघितलं तर अनेक काही कार्यकर्ते आहेत, अनेक काही नागरिक या ठिकाणी आहेत। सध्या या ठिकाणी विनोदजी राक्षे आहेत। भाऊ, सर्वात आधी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये। काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून या स्मारकाचं जे अनावरण जे होतं ते रखडलेलं होतं, आज सर्वात महत्त्वाचं मी कोपरगाव नगर परिषद कोपरगाव तसेच आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व, विधान परिषदेचे युवा नेते आमदार विवेक भैया कोल्हे व तसेच प्रथम महिला आमदार स्नेहलताताई व आमच्या कोपरगावचे लोकप्रिय नगराध्यक्ष संधान साहेब यांनी सर्वांनी व तसेच आपल्या सर्व आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती स्मारक समितीचे सर्व
पदाधिकारी सदस्य व यामध्ये 12 वर्षापासून जवळजवळ काही तांत्रिक अडचणी अभावी हा पुतळ्याचा आणि लोकार्पण सोहळा आराखड्यात आलेला होता. मध्यंतरी प्रशासकीय काळ आला, कोरोना काळ आला, हे देखील 5-7 वर्ष याच्यामध्ये गेलेले आहेतच. तर नक्कीच आजचा भूषणावं व आनंदाचा क्षण कोपरगाव शहर नव्हे, कोपरगाव तालुका व सर्व जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आज आलेला आहे. सर्व कोपरगाव ग्रामस्थ या ठिकाणी एकजुटीने या कार्यक्रमासाठी उत्साहाच्या व आनंदाच्या भरामध्ये या ओघात आता येणार आहे. माननीय मंत्री साहेब, गिरीजी महाजन साहेब हे सर्व या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. आमच्यासाठी समाधानाची बाब आहे की लोकार्पण सोहळा हा आज रोजी साजरा होत आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वांसाठी अतिशय जो काही ऐतिहासिक सुवर्ण सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. जे काही लोकार्पण जे आहे ते आज या ठिकाणी प्रामुख्याने संपन्न होणार आहे. त्यासाठी अनेक काही नागरिक असतील, अनेक काही समाज बांधव असतील, त्यांच्यामध्ये खरं तर या ठिकाणी जे अतिशय आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आज निर्माण झालेलं आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.